श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. सर्वात आधी गणपती बाप्पाचं दर्शन घ्या, कारण काल होती संकष्टी आणि हा संकष्टीचा सुंदर व्लॉग मी तुमच्यासाठी आणला आहे. तर या संकष्टीच्या दिवशीच्या व्लॉगची सुरुवात झाली संध्याकाळी 7 वाजल्यापासून. संध्याकाळी मस्तपैकी अंगणामध्ये देवपूजा करून घेतली, म्हणजे दिवाबत्ती आणि उदबत्ती लावून घेतली आणि मग आले देवबाप्पाकडे संध्याकाळची दिवाबत्ती केली, धूप वगैरे ओवाळला, देवाची प्रार्थना केली, मस्त गणपती बाप्पाची सुद्धा प्रार्थना केली. तसं तर रोजच आपण करतो, परंतु संकष्टीच्या दिवशी जरा बाप्पाचे जरा जास्तच महत्त्व, हो की नाही. मग सुगंधित धूप वगैरे संध्याकाळी घरात लावल्यानंतर प्रसन्न मन झालं, प्रसन्न वातावरण झालं, घरसुद्धा प्रसन्न झालं. मग मी माझी संध्याकाळची प्रार्थना करून घेतली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. चला आता वळूया किचनकडे. संध्याकाळची देवपूजा वगैरे तर झाली. आज काही मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही, कारण संकष्टी 8:30 वाजता चंद्रोदय. म्हणलं जरासं साग्रसंगीत स्वयंपाक जरा लवकर तयार व्हायला पाहिजे, त्याच्यामुळं आज अभ्यासाला काही वेळ मिळाला नाही. म्हणलं मुलांना आज तुमचा तुम्ही अभ्यास करा, मी नंतर चेक करेन. मग दुपारीच मी गाजरं किसून ठेवली होती, त्याला 2 तास लागले बरं का. आणि गाजरं किसून ठेवली होती, मग त्याला छानपैकी तुपात परतून वगैरे मस्त असा छान लाल भडक असा हलवा करून घेतला. या सीझनमधला माझा हा पहिलाच हलवा बरं का, आणि निमित्त होतं संकष्टीचं, त्यामुळे हलवा आणि संकष्टीचा योग जुळून आला. परंतु मी हलवा करताना ना, मी तुम्हाला एक टीप सांगू का, याच्यामध्ये ना मी खवा वापरते ना ड्रायफ्रूट्स वापरते ना काय, तर काय वापरते बरं, उत्तम चवीसाठी तर भरपूर साय असलेलं घट्ट असं म्हशीचं दूध वापरायचं आणि साई सकट वापरायचं बरं का. तर इतका छान चव येते ना गाजराच्या हलवाला, तर खव्यापेक्षा सुद्धा सुंदर चव येते. तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरून बघा. तर अशा प्रकारे मी झटपट हलवा तयार करून घेतला. आणि मग त्याच्यानंतर साधा स्वयंपाक करायचा होता. बटाट्याची भाजी. तुम्हाला एक गंमत सांगू काय, माझी दर संकष्टीला बटाट्याची भाजी ही फिक्सच असते, कारण मला उपवास सोडायला ना बटाट्याची भाजी लागते म्हणजे लागतेच. आणि बटाट्याची भाजी असल्याशिवाय ना तो उपवास माझा पूर्ण झाल्यासारखं होत नाही, असं काहीतरी ते समीकरण आहे. बरं असो, तर चला मी बटाट्याची पिवळी भाजी करून घेतली. छान लांब लांब कांदा कापून, परत आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घालून, मिरच्यासुद्धा मी ठेचूनच या भाजीमध्ये घालते. तुम्ही ही सुद्धा टीप वापरून बघा. मिरच्या ठेचून भाजीमध्ये घालून बघा, खूप छान चव येते भाजीला, एक वेगळी चव येते. आणि लसूण, अद्रक आणि मिरच्या असं सगळं मिळून ठेचून घ्यायचं आणि ते वाटण या भाजीमध्ये वापरायचं, खूप छान चव येते. तर अशा प्रकारे मी भाजी करून घेतली. तुमच्याकडे उपवास सोडण्यासाठी बटाट्याची पिवळी भाजी असते काय, मला नक्की सांगा. आणि तुम्ही ती कशा प्रकारे करताय हे सुद्धा नक्की मला सांगा बरं का. चला आता भाजी तर तयार झाली, तिकडं हलवासुद्धा तयार होतोय, भातसुद्धा कुकर झालेला आहे. आता म्हटलं आज चपात्यापेक्षा थोडंसं पुऱ्या लाटूया. खूप दिवस झाले पुऱ्या खाऊन, कारण मुलांना खोकला वगैरे लागला होता, त्याच्यामुळे मी आजकाल पुऱ्या केल्याच नव्हत्या. म्हटलं चला आता बटाट्याची पिवळी भाजी केली आहे तर पुऱ्यासुद्धा करूया. मग पुऱ्या भाजी तयार करून साईडला ठेवल्या आणि मग पुऱ्या लाटायला घेतल्या. दिवसभर उपवास करून ना संध्याकाळी असं तेलकट वगैरे खायला थोडंसं जड जातं, कारण एकीकडे डाएट असतं आणि एकीकडे दिवसभराचा उपवास असतो, आणि याच्यामध्ये ना पोटात अशी भूक चवताळलेली असते. असं वाटतं की मनाला असं वाटतं डाएटचं ऐकावं की भुकेचं ऐकावं. मग काही वेळांना त्या भुकेवर मात होते आणि डाएट थोडंसं बाजूला पडतं. आज माझंसुद्धा तसंच झालं, कारण खूप तुपात शिजलेला असा मऊसूत हलवा आणि मग पुऱ्या आणि मग भाजी हे सगळं बघून ना डाएटवरचं थोडंसं कंट्रोल आज माझं सुटलंच बरं का. परंतु काही टेन्शन नव्हतं, कारण सकाळपासून मी फक्त लिक्विड घेतलं होतं, म्हणजे ज्यूस वगैरे, त्याच्यामुळे एवढं काही वजन वाढण्याचं मला टेन्शन नव्हतं. असो, तर चला मस्तपैकी पुऱ्या लाटून घेतल्या. पहिल्या एक 4-5 पुऱ्या माझ्या काही फुगल्याच नाहीत. तुम्ही म्हणाल हिला पुऱ्या लाटता येतात की नाही, अजिबातच फुगणं झाल्या, तर असं नाही आहे बरं का. पहिल्या एक 4-5
पुऱ्या ना माझ्या फुगल्याच नाहीत. कारण काय झालं होतं माहीत नाही, तेल व्यवस्थित तापलं नव्हतं की काय, मी व्यवस्थित गडबडीत असं जरासं गडबडीनं लाटल्या असतील. मग नंतरच्या पुऱ्या फुगल्या बरं का. आणि मग झालं सगळा स्वयंपाक पूर्ण झाला. स्वयंपाक पूर्ण होता होता रात्रीचे 8:15 वाजले. मग नैवेद्य काढून घेतला, आरतीची तयारी केली. मग चला आता आरती वगैरे करून घेते, नैवेद्य दाखवून घेते आणि मग आपण या ब्लॉगची शेवट करूया. तर मंडळी, माझी पूजा झाली, आरती झाली, सगळं झालं. अजूनसुद्धा कापूर माझा जळतोय, तुम्ही बघताय. कारण मी आरतीचं शूट घेतलं नाही, कारण मला ते बरोबर नाही वाटत. आपण देवपूजा करताना असं काही वेळेला मी घेतलेलं आहे, परंतु आज घेतलं नाही. मग आता चंद्राचं सुद्धा दर्शन घेतलं. चंद्र आज आला होता आणि छान लख्ख असा दिसतसुद्धा होता, तुम्ही बघू शकताय. आणि चला, आजचा संकष्टीचा दिवस इथंच संपला आणि आता आम्ही मस्तपैकी जेवणं करून घेतो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.